नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी पहिलीपासून अगदी बालवाडीपासून म्हणायचं सांगितलं तरी हरकत नाही, कारण वेगवेगळे आकार आपण शिकत आहोत. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण हाताळतो, पाहतो. पण आपणाला यावर आधारित आतापर्यंत आपण ओळखायला शिकलो, थोडे बहुत त्याचे गुणधर्मही शिकलो, परंतु अतिशय सखोल पद्धतीने जर गुणधर्म अभ्यासले तरच आपणाला भूमिती हा विषय सोपा जातो. म्हणून आपण हे चौकोनाचे गुणधर्म अतिशय 2-3 भागामध्ये 3 भागामध्ये तरी व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात, सत्य आणि असत्य विधान, याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळं बारकाईनं लक्ष द्यायचे आणि छान पद्धतीनं समजून घ्यायचे. नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, हा व्हिडिओ लगेच शेअर देखील करा. चला तर मग सुरू करूया. मुलांना हा आकार कोणता आहे? काही मुलांना काय माहिती आहे का? आयत, चौरस. पण त्याचे गुणधर्म, आकार दिसतो तसा, पण ते सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये येतात का आयताचे आणि चौरसाचे? तर आपल्याला कळालं पाहिजे की आज चौरस म्हणजे चौकोन, पण चौकोन म्हणजे चौरस नाही. बघा, अशी विधान परीक्षेत येतात. चौरस हा चौकोन आहे, पण चौकोन हा चौरस असेलच असे नाही. आणि म्हणून आता इथे ही आकृती आपण अगदी याच्यापासून शिकलेलो आहोत, पहिलीपासून, दुसरीपासून, की चौकोन म्हटलं की 4 बाजू असतात, त्याला भुजा असं म्हणतात किंवा कडाही म्हणू शकतो. 4 बाजू, 4 कोन, 4 शिरोबिंदू असणाऱ्या, बघा, चार शिरोबिंदू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला, एक शब्द जरी गेला तरी इथं चुकणार आहे. बंदिस्त असणाऱ्या आकृतीला तुम्ही म्हणाल की याला 1 2 3 4 बाजू आहेत की, मग हा चौकोन आहे का? नाही. ती आकृती कशी असली पाहिजे? बंदिस्त असणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो? चौकोन. काय म्हणतो? चौकोन. आता हा झाला पहिला गुणधर्म, की चौकोनाला 4 बाजू असतात, 4 कोन असतात, 4 शिरोबिंदू असतात आणि ती आकृती बंदिस्त असते. ती आकृती बंदिस्त असते. आता पुढचं, आपण ह्या आकृतीची नावं वाचायची. नावं दिलेली आहेत ABCD. आपण सलग असं ADBC असं वाचत नाही, तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने आपण चौकोनाचं वाचन करू शकतो. वाचन, चौकोनाचे वाचन. चौकोनाचे वाचन बघा कसं करायचं. चौकोन म्हटलं की प्रत्येक वेळेस चौकोन शब्द लिहायचा नाही. चौकोन ABDC. मी जरी उलट लिहिले, तुम्ही म्हणाल ABCD बाईंनी का नाही लिहिलं, तर ABDC म्हणून वाचायला सोपं तुम्हाला शिकायचंय. नाही तर आपल्याला ABCD मग आपण काय करतो, बघतच नाही कोणता कोण कुठं आहे. चौकोन ABDC, चौकोन BDCA. बघा मी कशी चालली, घड्याळाच्या दिशेने चाललेली आहे. चौकोन DCAB आणि चौकोन CABD. आता हे झालं घड्याळाच्या दिशेने. आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने बघा बरं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कसं होणार? असं होणार. चौकोन, इथून लिहूया आपण, चौकोन
BACD, चौकोन ACDB, चौकोन CDBA आणि चौकोन BACD. बघा किती प्रकारे चौकोनाचे वाचन करता येते. नेहमी मुलं प्रश्न चुकवतात, कारण त्रिकोणाचं वाचन 6 प्रकारे असतं, चौकोनाचं वाचन 8 प्रकारे असतं. मग चौकोनात किती आणि चौरसात त्रिकोणात किती हे आकडेच मुलं विसरून जातात. प्रत्यक्ष जर कृती केली तर आपल्याला आपले असे गोंधळ जे जमली होणारे प्रश्न असतात ते जमली होणार नाही, प्रश्न चुटकीसरशी सुटेल. तर चौकोनाचे वाचन किती प्रकारे करतात? 8 प्रकारे. ही वाक्य लिहून ठेवायची आहेत, कारण याच्यावरच प्रश्न असणार आहेत. जे जे तुम्ही इथं ऐकत आहात त्याच्यावर प्रश्न असणार आहे. आता चौकोनाचं वाचन म्हणजे हे आपण काय केलं? कोणाचे वाचन केलं, अर्थात कोणाचं वाचन, त्यामध्ये असणाऱ्या चौकोनाचं, म्हणजे हा चौकोन दिसला पाहिजे. मग आता याच्यातलं भुजा वाचायच्यात. भुजा, बाजू. बाजू एडी असं होईल का? नाही. बाजू AB, बाजू BD, बाजू DC आणि बाजू CA. मग बाजू आपण असं पण वाचू शकतो, कारण इथं बंदिस्त आहे. तुम्ही इकडून इकडे पण वाचू शकता आणि इकडून इकडे पण वाचू शकता. बाजू AC, बाजू CD, बाजू DB, बाजू BA असं पण वाचू शकता. त्यामुळे ह्या किती 4 भुजा आहेत, त्या भुजांचं वाचन केलेलं आहे. कोण? कोण. कोण A, कोण B, कोण C आणि कोण D. असे 4 कोण झाले बघा. 4 बाजू, 4 कोण आणि शिरोबिंदू. जिथे 2 भुजा एकत्र येतात, ज्या ठिकाणी 2 भुजा एकत्र येतात तिथे शिरोबिंदू असतो. 2 भुजा एकत्र येतात, 2 रेषाखंड ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे शिरोबिंदू असतो. पण ते रेषाखंड नैक रेषीय वेगवेगळ्या दिशेने जाणारे असतील तर तिथे शिरोबिंदू तयार होतो. म्हणजे 4 कोण, 4 बाजू, 4 शिरोबिंदू. आता आपण या आकृतीला समोरासमोरील शिरोबिंदू आपण जोडले. समोरासमोरील शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला कर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? समोरासमोरील भुजा, समोरासमोरील भुजा, समोरासमोरील शिरोबिंदू, बोलण्याच्या ओघामध्ये चुका होतात. समोरासमोरील शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास कर्ण असे म्हणतात. कर्ण असे म्हणतात. बघा हे चौकोनाचे काय आहेत? 2 कर्ण. कोणत्याही चौकोनाला किती कर्ण असतात? चौकोनाला 2 कर्ण असतात. चौकोनाला 2 कर्ण असतात. यातलं प्रत्येक वाक्य लिहायचं. याच्यावर प्रश्न मी टाकणार आहे टेस्ट मध्ये. तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबरोबर, ऐकल्याबरोबर तुम्हाला त्यातला एकही प्रश्न संदिग्ध वाटला नाही पाहिजे. फटाफट उत्तरं लिहिता आली पाहिजे. त्यामुळं व्हिडिओ पाहताना तुम्ही जसं समोर शिक्षक शिकवतात तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. चौकोनाला 2 कर्ण असतात. कर्ण म्हणजे चौकोनाचे 2 शिरोबिंदू समोरासमोरील शिरोबिंदू जोडले की कर्ण तयार होतो. आता हे तुम्हाला समजलेलं आहे. आता पुढचं लगेच आपण याच्यामध्ये बघणार आहोत. चौकोनाचे पुढचे गुणधर्म. आज आपण चौकोनाचेच गुणधर्म बघणार आहोत.
आणि मग चौकोनाचे गुणधर्म शिकलो की मग आपल्याला चौकोनाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे सुद्धा गुणधर्म पटापट समजणार आहेत. त्यामुळं नीट समजून घ्यायचे चौकोनाचे गुणधर्म. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा छान पद्धतीने दिलेला आहे. आता चौकोन आपण जो हा काढला ए बी सी आणि डी, आता वेगळा चौकोन काढलेला आहे. आता हा जो कोन आहे आणि हा कोन हा कसा आहे, एकमेकांच्या समोर आहे. एकमेकांच्या काय आहे, समोर आहे. मग त्याला म्हणायचं सम्मुख कोन. सम्मुख कोन. मग ए ला सम्मुख कोन काय आहे, कोन ए सम्मुख कोन सी आणि कोन बी सम्मुख कोन डी. मग आता ए कोणाचा लगतचा कोण कोणता, लगतचा. लगतचा म्हणजे शेजारचा. लगतचा म्हणजे काय, शेजारचा. मग याच्या शेजारी हा पण आहे आणि हा पण आहे. लगतचा म्हणजे काय, शेजारचा. सम्मुख म्हणजे काय, समोरचा. मग एडीला लगतची भुजा कोणती, एडीला लगतची भुजा याच्या शेजारी ही पण आहे आणि ही पण आहे. पण एडीच्या समोर कोण आहे, बीसी आहे. म्हणजे सम्मुख भुजा. कोण सम्मुख, सम्मुख भुजा एडी सम्मुख बीसी. आता इथं आयत असला की आपल्याला पटकन कळतं, याच्या समोर ही आहे, याच्या समोर ही आहे. सम्मुख भुजा एडीला बीसी आणि एबीला डीसी. एबीला काय, डीसी. ह्या काय आहेत, सम्मुख भुजा आहेत. जी भुजा समोर असते ती शेजारी नसते. जी भुजा समोर असते ती शेजारी नसते आणि जी शेजारी असते ती समोर नसते. आमच्या समोर हे कुटुंब राहतं ते आपल्या शेजारी नसतं. आपल्या भिंतीला जी भिंत लागून असते ते आपल्या शेजारी झाले, लगतचे झाले. असंच लक्षात ठेवायचे. कारण इथून पुढच्या जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये लगत आणि सम्मुख हे शब्द कळाले पाहिजेत. लगत म्हणजे ते चिकटलेले असतात, शेजारी असतात आणि सम्मुख म्हणजे समोर असतात. या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं आपण चौकोनाचे सगळे गुणधर्म इथे शिकलेलो आहोत. बाजू किती, कोण किती, कर्ण किती, सम्मुख भुजांच्या जोड्या किती. सम्मुख भुजांच्या जोड्या किती, ही एक जोडी आणि ही एक जोडी. सम्मुख कोणांची जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी. कर्ण किती असतात, तर 2 असतात. हे सगळे गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, प्रत्येक स्पेसिफिक जो चौकोन आहे, आयताचे गुणधर्म, चौरसाचे गुणधर्म, पतंगाचे गुणधर्म, समभुज चौकोनाचे गुणधर्म ते शिकणार आहोत. तर व्हिडिओ सलग रीतीने पाहायचे आहेत आणि शेअर देखील करायचे आहे. ऑनलाईन टेस्ट देखील सोडवायची आहे. आणि अधिकच्या सरावासाठी आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मागवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. धन्यवाद.